आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। अरे बापरे! शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते आता ₹4,000 शेतकऱ्यांना वाटप होणार? तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आपल्या या YouTube चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो बघा, आता नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसानचा 23वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना वाटप झालेला नाही, त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते आता वाटप होणार। बघा शेतकरी मित्रांनो, ते आता कोणते ते दोन आता कोणते शेतकऱ्यांना 2,000 तर तसेच ₹4,000 वाटप होणार, संपूर्ण या व्हिडिओमध्ये आज माहिती बघणार आहोत। खूप सारे शेतकरी बघा पीएम किसानच्या हप्त्यामध्ये वगळलेले आहे आणि त्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी ₹4,000 वाटप होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता नेमके कोणत्या शेतकऱ्यांना वाटप होणार आहेत बघा, आता यामध्ये किती शेतकरी वगळण्यात येणार आहे, संपूर्ण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत। बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांनी बोलत असताना ते जे काय बोललेले आहे ते तुम्हाला या लेखीच्या माध्यमातून मी समजून सांगणार आहोत। शेतकरी बांधवांनो, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून मोठी आनंदाची बातमी समोर दिलेली आहे। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता हा एकत्रितपणे वितरित करण्याचा निर्णय झालेला आहे। म्हणजेच की बघा त्यांनी निर्णय घेतलेला होता आणि बघा खूप सारे या शेतकरी यामध्ये वगळण्यात आलेले आहेत, त्यामुळे हा हप्ता जो आहे तो एकत्रित वितरित झालेला नाही। आता बघा आज ₹4,000 आता एकत्रित देण्याचा त्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता बघा थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असून तब्बल या ठिकाणी ₹4,000 ची रक्कम हे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांना वाटप होणार आहे ₹4,000, तसेच कोणत्या शेतकऱ्यांना ₹2,000 मिळणार आहेत। बघा त्यांनी आता जे काय आता टप्प्याने पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता कोणते ते पात्र जिल्हे असणार आहे पहिल्या टप्प्यासाठी बघा, जे हे प्रोसेस आहे ते 3 दिवस प्रोसेस चालणार आहेत, 3 दिवस वाटपाची प्रोसेस चालणार आहे। त्यामुळे बघा सरकारने मोठी घोषणा केलेली आहे। आता टप्प्याने बघा ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना पीएमचा आणि ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना एकच हप्ता या ठिकाणी ₹2,000 हप्ता या ठिकाणी वाटप होणार आहे। तर बघा मी आता तुम्हाला पहिल्या टप्प्यासाठी म्हणजेच की ₹4,000 पहिल्या टप्प्यासाठी जे आता तुम्हाला जिल्हे सांगणार आहोत त्या जिल्ह्यांमध्ये ₹4,000 या ठिकाणी वाटप होणार आहे। आता बघा मित्रांनो, पहिल्या टप्प्यासाठी म्हणजेच की पीएम किसानचा जो हप्ता ₹2,000 मिळाला नाही ते सरकारने या ठिकाणी पहिल्या टप्प्यात जे वाटप होणार आहे ते या ठिकाणी पीएमचा हप्ता सुद्धा त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी ₹4,000 असे या ठिकाणी वाटप होणार आहेत। त्यामुळे मित्रांनो बघा पहिला टप्पा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, कोणते जिल्हे असणार आहे आणि दुसरा टप्पा कोणते म्हणजेच की दुसऱ्या टप्प्यामध्ये ₹2,000 तुम्हाला या ठिकाणी वाटप होणार आहेत। त्यामुळे महत्त्वपूर्ण माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा। बघा मित्रांनो, आज पहिल्या टप्प्यात परभणी या जिल्ह्यात निवड करण्यात आलेली असून येथील बँकांमध्ये निधी हस्तांतरित करण्याचे काम आता वेगाने सुरू आहे आणि या जिल्ह्यातील बघा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज या ठिकाणी ₹4,000 जमा होणार आहे। मित्रांनो बघा, आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार आहेत असल्यामुळे या भागातील कष्टकरी शेतकरी आता प्रतीक्षा आता संपली आणि खरीपाच्या कामाला वेग मिळणार आहेत। आणि बघा काल खूप आता वेगाने पाऊस झालेला आहे आणि आता शेतकऱ्यांना खत बियाणे आणण्यासाठी ही थोडी आता मदत होणार आहे। बघा त्यानंतर विदर्भातील अकोला जिल्ह्यातील लाभार्थ्याचा बघा डेटा बँक अद्ययावत करण्यात आलेले असून तिथेही पैसे वर्ग करण्यास मंजुरी मिळालेली आहे आणि प्रशासनाने बघा या जिल्ह्यासाठी निधी आधीच वितरित केलेला असून बँकांनी तो लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठवण्यास सुरुवात देखील केलेली आहे। आणि आता बघा थोड्याच वेळाने हप्ता जमा होणार असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार होणार आहे। त्यामुळे बघा तसेच बघा मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी सरकारने विशेष निधीची तरतूद केलेली आहे आणि डीबीटीच्या प्रणालीद्वारे ही रक्कम थेट त्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याने आता कोणत्याही मध्यस्थाची गरज उरलेली नाही आणि आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या जिल्ह्यातील ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहेत आणि लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले बँक मेसेज तपासून घ्यावेत। आता लवकर तुमच्या मोबाईलवरती एका तासाने अगदी 5 मिनिटांनी अवघ्या 2 ते 3 मिनिटांनी तुमच्या मोबाईलवरती SMS येणार आहेत ₹4,000 वितरित झाल्याचा।
त्यानंतर बघा पुढील जिल्हा सांगण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याची या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील वितरणामध्ये समावेश करण्यात आलेला असून येथील बघा तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि बागायतदार आणि कोरडवाहू अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना मिळणारा हा लाभ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार आहे ही बातमी आता समजताच बँकांनी आपल्या स्तरावर ही प्रक्रिया वेगाने सुरू केलेली आहे. वेगाने म्हणजे सरकार बघा शेतकरी पेरणा करत आहे, शेतकऱ्यांना खूप गरज आहे, त्यामुळे वेगाने सुरू केलेले आहेत. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची ऑर्डर सुद्धा सरकारने आजच निर्गमित केलेली आहे. ज्या शेतकरी बांधवांनी आपले केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यांना कोणताही अडथळा न येता पैसे प्राप्त होतील. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या भागातील कष्टकरी बांधवांना आता सावकारी पाशातून मुक्त होणार आहेत आणि त्यांच्या खात्यावर 4,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. त्यानंतर कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाभार्थ्यांची पहिली यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काही तांत्रिक कारणामुळे काही ठिकाणी वितरण संथ असू शकते, परंतु आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार आहेत आणि कुठल्याही प्रकारचे अडथळा येणार नाहीत. बघा या निधीमुळे आता आंबा बागायतदार शेतकऱ्यांना शेती कामासाठी वेळेत आर्थिक मदत उपलब्ध होणार असे. त्यानंतर पुढील जिल्हा विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यासाठी बघा सरकारने तब्बल 4,000 रुपयाचा एकत्रित हप्ता वितरित करण्याची परवानगी दिलेली आहे आणि प्रशासनाने या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्याची यादी पूर्णपणे तपासून बँकांकडे सोपवलेली आहेत आणि थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये कमालाची उत्साह दिसून येत असून मेसेज खात्यात पडायला सुरुवात झालेली आहे. अवघ्या 5 ते 2 मिनिटांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मोबाईलवरती SMS येणार आहे. त्या ठिकाणी 4,000 रुपये जमा झाल्याचा आणि बघा पहिला टप्पा तुम्हाला सांगितला आहे. तसेच बघा पुढील पहिल्या टप्प्यासाठी पुढील जिल्हा आहे बघा विदर्भाच्या पुढील भागातील भंडारा आणि गोंदिया. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती आज आता संपलेली आहेत आणि या दोन्ही जिल्ह्यांमध्ये टप्प्याने हप्ते जमा करण्याचे आदेश सुद्धा प्रशासनाने दिलेले आहेत. आता थोड्याच वेळाने हप्ते सुद्धा जमा होणार असल्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला असून DBTच्या माध्यमातून रक्कम आता त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम ही जमा केली जाणार आहे. तसेच मित्रांनो बघा शेवटच्या टप्प्यात असलेला छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली या जिल्ह्यातील प्रक्रिया देखील आजच बघा पूर्ण केलेली जाणार आहेत आणि पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार लिंकिंग आणि KYC तपासून घ्यावी जेणेकरून पैसे जमा होताना कोणताही अडचण येणार नाहीत आणि थोड्याच वेळाने हप्ता सुद्धा जमा होणार आहेत. ही बातमी अधिकृत तर समोर असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवर मेसेजकडे लक्ष ठेवावे. कारण मित्रांनो बघा आता लवकरात लवकर तुम्ही तुमची KYC पूर्ण आहे का, तुमचं बँक बघा तुमच्या बँकेला लिंक आहे का, तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँकेला लिंक आहे का, या सर्व गोष्टी सरकारने सांगितलं आहे. या सर्व गोष्टी तुम्ही तपासून घ्या. कारण आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निवडलेल्या बँकामध्ये आणि या निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा या ठिकाणी 2,000 तसेच प्लस 2,000 या दोन्ही हप्त्याचे तुम्हाला 4,000 रुपये या ठिकाणी वाटप होणार आहेत. आणि मित्रांनो बघा आता पुढील 2,000 रुपये कोणत्या दुसरा टप्पा आहे, कोणते जिल्हे असणार आहे, कोणते ते शेतकरी असणार आहेत, संपूर्ण तुम्हाला पुढील अपडेटमध्ये पाहण्यात मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो बघा ही माहिती जास्तीत जास्त मित्राबरोबर तुमच्या बघा ज्या शेतकऱ्यांना PMचा हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्यांबद्दल ही माहिती नक्की शेअर करा आणि पुढील दुसरा टप्पा बघायचा असेल तर मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट बघायला मिळणार आहेत. चला तर मग आता भेटूया अशाच पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.